संबंधाची चर्चा बैठक सुरुवात आहे। या चर्चा बैठकमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। तसेच महान त्यागी बाबा जुंदेजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। बाबाच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या भगवत कार्यात सहकार्य करणारी त्यांची सहकारी आम्हा सर्वांची आई वाराणसी आहे, ह्या सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय रमेश भाऊ डुबरेकर यांना माझा नमस्कार। तसंच आजच्या चर्चा बैठकीचे उद्घाटन करते यांना माझा नमस्कार। आजच्या चर्चा बैठकीचे संचालन करते सन्माननीय योगेश भाऊ खेडकर यांना माझा नमस्कार। उपस्थित ट्रस्टीचे सर्व पदाधिकारी यांना माझा नमस्कार। आणि ज्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत झाले असे आदरणीय मंच, समोर बसलेल्या मार्गदर्शिका, उपस्थित सर्व सेवक सेवकिनी बाळगोपाळ या सर्वांना माझा नमस्कार। 5 सेवक बांधवांना वेळ खूप झालेली आहे, 4:30 वाजेची टायमिंग होती, 4:30 जास्त होऊन गेली। आता मी काही जास्त बोलणार नाही, कारण का 5 वाजेपर्यंत आपल्याला चर्चा बैठक समाप्त करणे आहे। 5 सेवक बांधवांनो, हा मार्ग सत्याचा आहे, अनुभवाचा आहे। इथं बसलेला प्रत्येक सेवक हा अनुभवी आहे, दुःखातून मुक्त झालेला आहे। आणि कोणी जर झाला नसेल तर तो आपल्या कर्माने, कारण ह्या मार्गामध्ये कर्म करायचे आहेत। कर्म केल्याशिवाय भगवंताचे गुण आपल्याला दिसत नाही। जे आपले दुःख आहे ते दुःख दूर होत ते अजून वाढत जातात। आणि म्हणून आपण ह्या मार्गामध्ये त्या सेवकाकडे पुन्हा त्या दुकान चले बाबा, तू मागे म्हणत होता तर तुझी गोष्ट सत्य आहे, चल तुझ्या कार्यकर्त्याकडे मार्गदर्शन ऐकायला चल, किंवा आपल्याला ह्या मार्गात प्रवेश करणे आहे ना। आपण म्हणून सर्व कुटुंबानिशी आपण त्या कार्यकर्त्याकडे जात असतो, आणि तो कार्यकर्ता आपल्याला, आपण त्याला आपली अभिवृत्ती सांगतो, आणि तो कार्यकर्ता आपल्याला मार्गदर्शन करते, आणि खरोखर 3 दिवसाचे कार्य देतो। आणि त्या 3 दिवसाच्या कार्यामध्ये आपले जे काही दुःख आहे, कोणी व्यसन असेल, कोणी भूतबाधेचा असेल, ते दुःख काही ना काही अंश त्या 3 दिवसाच्या कार्यामध्ये दुःख दूर होतात। मग 7 दिवसाचे 11 दिवसाच्या कार्यामध्ये आपल्या परिपूर्ण दुःख दूर होत असतात। म्हणून सेवक बांधवांनो, आपल्याला त्या पहिल्या दिवसाची आठवण करणे। सेवक बांधवांनो, आपण मार्गात असताना दुःख सेवकही असं आहे, कामापुरतं काम झाला माझ्या ना का करू तुझा, असे काही बरेच सेवक आहेत। मी एक छोटासा अनुभव सांगते माझ्या परिसरामधला। तो मार्गात येवायच्या पहिले कसा होता, मार्गात आल्यावर कसा झाला, आणि आता कसा झाला। हा सेवक बांधवांनो, छोटासा परिवार होता, पती पत्नी, एक मुलगा आणि मुलगी होती। म्हणजे एका कुटुंबामध्ये 4च व्यक्ती होते। आदिवासी माणूस, आदिवासी लोक दारू जास्त पितात, तो त्याला दारूचा छंद होता। त्या बाईला घरच्याच व्यक्तीने, घरच्याच कुटुंबातले कोणतरी वैद आहे, त्या वैदाने त्या घरच्या भावसुनाला म्हणजे जादूटोण्याच्या माध्यमातून तिच्यावर दुःखापत आणले। तिच्यावर इतकं दुःखापत आणले की खरोखर ते दुःखच पाऊल होत नव्हते। तो असाच वन भटकला, दारूपिया माणूस। तुम्ही का सांगता, एखादा सेवक सांगत असेल तुम्ही का सांगता बाबावाले, त्याचीच न्याय जातो। शेवटी वन भटकला, ह्या वैद्याकडे गेला, त्या डॉक्टरकडे गेला, डॉक्टरून गोंदियासारख्या हॉस्पिटलमधून तो वापस आला। कारण त्या बाईची इतकी दैनंदिन व्यवस्था होती की तिच्या अंगाचा असा एकही अंग असा खाली नव्हता का तेथे त्याला असं फोड आलं असतील आणि तेथून बस व्हायत असेल। दवाखान्यातून आणल्यानंतर तो सेवक अनेकवाला व्यक्ती त्या बाईला तो केळीचे पान आणायचा। तिच्या अंगावर एकही कपडा नाही, कारण का तिचा जो पस व्हायत होता, पूर्ण अंगाला त्याचे फोडे होते, आणि त्या फोड्यातून पस म्हणजे इतका दुर्गंध येत होता, तो तिला केळीच्या पानावर झोपायचा, आणि एकान धोतर वगैरे ती अंगावून झाकायचा। तो तिला मेली म्हणून समजत होता, कारण का दवाखान्यातून त्याला वापस आणलं होतं। वैद्वानी केलं, तो ठकून गेला। अजून त्यांना दारू पिणं चालू केलं, बायकोच्या टेन्शन पाहिजे, लहान लहान मुलं होते। पण शेवटी सेवक होते तिथे, सेवकांना सांगलं, अरे तू दारूच्या भरमात काही बोलतेस, तू ह्या मार्गात आहे, काही ना काही तुझे दुःख दूर होतील। आणि खरोखर त्या सेवकाची त्यांना ऐकलं, आणि मला फोन केलं त्या सेवकांना की भाऊ म्हणे अशी कंडिशन आहे त्या बाईची, घरी आणायच्या स्थितीत नाही आहे म्हणे, कसा आणावं तिला, आणून इतकी दुर्गंधी येते त्या बाईची, म्हणजे तिच्या बस वाहते मध्ये, केळीच्या पानावर झोपते मध्ये, तिच्या घरवाला 2-2 तासाला ते केळीच्या पानं फेकते, नवीन पानं त्याला हातवते ना, त्या पानावर मध्ये झोपवते मध्ये। ठीक आहे, मला ज्या कंडिशनमध्ये त्या कंडिशनमध्ये न्या, मी तिला घरचं मार्गदर्शन आणल्याशिवाय मी मार्गदर्शन करणार नाही, त्याला कार्य देणार नाही। आणि खरोखर त्या बाईला एका गाडीमध्ये त्या अवस्थेत होती, काहीतरी तिथे धोतर वगैरे गुंडा होती तिच्या अंगाला, आणि त्याच अवस्थेमध्ये तिला असं उचलून आणायला भीती वाटत होती, कारण का कुठे हात लावायचा, हात लावायला सुद्धा जागा नव्हती ना, ते चालू शकतही नव्हती।
तरी पण त्या सेवकानं एक कापड घेतला, चादर, त्या चादरावर तिथे झोपवला आणि तशी उचलून आमच्या घरी आणला. आता आमच्या घरी आणल्यानंतर मलाही तिच्यापाशी बसायची इच्छा होत नव्हती, कारण तिची दुर्गंधीच खूप येत होती. एक त्या पहिल्या सेवकाला सांगलं की भाऊ काकाजीमध्ये दुर्गंधी खूप येते, तरी पण मी आपल्या या मार्गात होतो. आपल्याला एखादा सेवक घडवणे होता किंवा जे दुःख होते ते दुःख दूर करणे होता. माझ्या घरी चेअर होती, त्या चेअरवर बसवला, मागे धरून ठेवला आणि ते आपली ती सांगू लागले. आणि मी तिला जास्त वेळ न घेता मी त्याला थोडक्यात मार्गदर्शन केलं त्या सेवकाला. आणि मार्गदर्शन केलं, तुम्ही जा म्हणला अशा अशा पद्धतीनं कार्य करा, तीर्थ बनवा, योग मागवा. आणि ते खरोखर मी ते आपण 3 दिवसाचे त्याला कार्य दिलो. ज्यावेळेस ते गेली ते त्याच्या चेअर होती, ते चेअर अशी त्या प्रश्न भरली होती. तेव्हा तो सेवक दूध होता, नाही म्हणला माझ्या घरची शेवटी होईल, मला आम्हाला इतका हिस नाही म्हणला बागाविषयी किंवा या दुःख पाहून पाहिजे नाही का. म्हणजे त्या घरवाल्याची दया आणि मला तिथे ते लहान लहान मुलं होते त्याची पण खूप अशी दया येत होती. आणि खरोखर ते 3 दिवसाचे कार्य केले ना. आणि त्या 3 दिवसाच्या काळामध्ये जो बस होता तो बस काहीतरी बंद झाला वाहना. आणि मग 7 दिवसाचे 11 दिवसाचे कार्य करता करता असा करता करता त्या बाईचे जो ते घोडे होते ते असे सुकत आले. आणि खरोखर त्या सेवकाने 1 वर्ष कार्य चांगलं केलं. गावामध्ये सेवक आहेत, 10-12 कसे त्या गावामध्ये सेवक आहेत. चर्चा बैठक होते, त्या चर्चा बैठकीला तो सेवक जायचा नाही. मला सांगायचे काकाने तो चर्चा बैठकीला येत नाही. मी त्याला बोललो तो कार्य घेऊन यायला बंद केला, म्हणजे कार्य घेणंही बंद केलं त्या सेवकाने. आता फक्त घरी साधी अगरबत्ती का लावते, ज्योत लावते नाही लावत, पण त्या बाईवर पुन्हा दुःख आलंय. बाई अजूनही ते बाजूवर पडलेली आहे, तरी पण त्या सेवकाला कळत नाही की पहिले मी होता कसं पण आता झाला कसा, म्हणजे काही समजत नाही. त्या सेवकीन बाई सांगते म्हणजे एखादी म्हणजे माझ्या घरचाच माणूस ऐकत नाही तर मी काय करू. मी तरी बाबाच्या नावाने एक अगरबत्ती लावतो म्हणे, तसा होत नाही म्हणलं आमच्या सेवकांना. म्हणजे कार्य बंद आहे, कार्य केल्याशिवाय बाई तुझे काही दुःख दूर होणार नाही. म्हणून सेवक बंधांनो आपल्याला पहिल्या दिवसाची आठवण करते, पहिल्या दिवसाची आठवण करून आपल्याला सामोर्च कार्य करते. तो मग साधा सेवक असो किंवा त्यागी सेवक असो, पहिल्या दिवसाची आठवण करूनच आपल्याला त्याचे सामोर्च कार्य करते. गावामध्ये साप्ताहिक चर्चा बैठक होत असेल, पंधरवाडी चर्चा बैठक होत असेल, मासिक चर्चा बैठक होत असेल, त्या चर्चा बैठकीला जाणे गरजेचे आहे. कारण चर्चा बैठक घेण्याशिवाय आपण काही शिकू शकत नाही. मी पण सुद्धा इतका लांब आलो, मी काहीतरी घेऊन जावासाठी आलेलो आहे. मी अनुभवाच्या माध्यमातून मला पण काही घेऊन जाणे आहे. म्हणून सेवक बांधवांनो, बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमाचं पालन करा. मी पण करण्याचा प्रयत्न करीन. एवढेच बोलून मी आपले 2 शब्द इथंच समाप्त करतो. सर्वांना माझा नमस्कार नमस्कार नमस्कार. धन्यवाद साहेब. सेवकांना सेवक म्हणतात की सेवकांनी सोन्यासारखं असावं, पण मी म्हणतो सेवकांनी सोन्यासारखं नसावं. कारण सोनं हातात असतं, गळ्यात असतं, तिजोरीत असतं. सेवकांनी व्हायचे झालं ना परीश व्हावं आणि ज्याच्या संगतीनं जावं त्याचं सोनं करावं, असं परिसाप्रमाणे असणारे, ज्यांचे वक्तृत्व सूर्याच्या तेजस्वी किरणाप्रमाणे तेजोमय असणारे आणि चंद्राच्या